वळूया पुढल्या बातमीकडे। धाराशिवच्या 8 पंचायत समितीच्या सभापतींची निवड आहे। कार्यालयात आकर्षक रांगोळीची सजावट आहे। लोहारा इथं महायुतीचा सभापती होणार आहे असंही कळतंय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापतीची निवड आज होणार आहे आणि जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीमध्ये मोठी तयारी केलेली आहे। आता मी धाराशिवच्या पंचायत समितीत आहे। तुम्ही पाहू शकता की पंचायत समितीचा पूर्ण परिसर जो आहे फुलांनी सजवलेला आहे, रांगोळी काढण्यात आलेली आहे। सभापती असतील, उपसभापती असतील यांच्या केबिनची देखील फुलं आणि हार घालून सजावट केलेली आहे। खुर्च्या नवीन तयार करण्यात आहे। गेल्या 3-3.5 वर्षापासून सभापती आणि उपसभापती नसल्याने तर प्रशासक राज होतं आणि आता धाराशिवचे 8 पंचायत समिती सभापती कोण आणि उपसभापती कोण याचे आता प्रश्नाचं उत्तर देखील लोकांना मिळणार आहे। दिनांक 6 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 पर्यंत नॉमिनेशन फॉर्म आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत सभापती आणि उपसभापतीसाठी। त्यानंतर 2 वाजेपासून आपली सर्वसाधारण बैठकी सुरुवात होईल। त्यामध्ये सर्व जे फॉर्म्स आलेले आहेत सभापती आणि उपसभापतीसाठी त्याची स्क्रुटिनी केली जाईल। त्याच्यानंतर व्हॅलिडली नॉमिनेटेड फॉर्म्स आपण लिस्ट सांगूयात। दुपारी 3:30च्या नंतर आपलं आता चित्र स्पष्ट होणार आहे की धाराशिव जिल्ह्यातील 8 ही नगरपालिका आपण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीचे कोण यांची वर्णी लागणार। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।